नॉमिनेशन म्हणजेच ओनरशिप नाही. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंतनू नागरवजे आणि आमच्या युट्यूब चॅनल लिगल ज्ञान विथ अरविंद आणि शंतनू मध्ये आज आपण नॉमिनेशन बद्दल बोलणार आहोत. तुम्ही तुमच्या बँक अकाउंट, फिक्स डिपॉझिट, डीमॅट अकाउंट, अगदी सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेट मध्ये नॉमिनेशन केलेले आहेत आणि तुम्हाला वाटते की तुमचे कुटुंब सुरक्षित आहे, पण ते सुरक्षित नाही. तुमच्या कुटुंबाला काहीच मिळणार नाही. तुमच्या नॉमिनीला सुद्धा तुमच्या ॲसेटवर शून्य मालकी आहे आणि बहुतेक लोकांना हे मृत्यूनंतरच कळते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की एकदा नॉमिनेशन केल्यानंतर तो नॉमिनी त्याच्या मृत्यूनंतर आपोआप त्या ॲसेटचा मालक होतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. एकच गैरसमजामुळे वर्षानुवर्षे चालणाऱ्या न्यायालयीन लढाया, गोठवलेले ॲसेट्स आणि दुःखी कुटुंब यांना काहीच मिळत नाही, अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत. नॉमिनेशन म्हणजे काय? मी तुम्हाला नॉमिनेशन म्हणजे काय ते एकदा समजावून सांगतो. नॉमिनी हा एक केवळ कस्टोडियन आहे, एक ट्रस्टी आहे जो लिगल हेअर्सच्या वतीने ॲसेट्स प्राप्त करतो. प्रत्यक्ष मालकी लागू असलेल्या उत्तराधिकार कायद्यानुसार लिगल हेअर्सला जाते. हिंदूसाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट, मुस्लिमसाठी मुस्लिम पर्सनल लॉ किंवा शरिया लॉ आणि इतरांसाठी इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू होतो. हिंदू सक्सेशन ऍक्ट अंतर्गत लिगल हेअर्सचे 4 वर्ग आहेत. वर्ग 1 मध्ये आई, जोडीदार आणि मुले येतात. वर्ग 1 नसल्यास वर्ग 2 मध्ये वडील, भावंडे, हयात मुलांची नातवंडे आणि भावंडाची मुले येतात. वर्ग 1 आणि 2 चे वर्ग वारस नसल्यास पुरुष वंशाचे दूरचे रक्ताचे नातेवाईक वर्ग 3 मध्ये येतात आणि या तिन्हीच्या अनुपस्थित स्त्री वंशाचे दूरचे नातेवाईक कायदेशीर वारस असतात. एक्झाम्पल, जर तुम्ही तुमच्या एफडी मध्ये तुम्हाला तुमच्या भावाला नॉमिनी म्हणून जोडलेले असेल, परंतु तुम्हाला पत्नी आणि मुले असतील, तर तुमचा भाऊ पैसे प्राप्त करेल, परंतु तो कायदेशीर वारस नाही. तो कायदेशीररित्या ते पैसे तुमच्या पत्नी आणि मुलांना देण्यास बांधील आहे. जर त्याने ते दिले नाही तर त्यांना न्यायालयात लढावे लागेल. हा नियम वेगवेगळ्या असेटला वेगवेगळ्या प्रकारे लागू होतो. वर सांगितल्याप्रमाणे बँक अकाउंट्स आणि फिक्स डिपॉझिट मध्ये नॉमिनी केवळ पैसे प्राप्त करतो. लिगल हेअर्स तरीही त्यावर दावा करू शकतात. म्युच्युअल फंड्स आणि शेअरच्या बाबतीत हाच नियम लागू होतो. नॉमिनी प्राप्त करतो, परंतु लिगल हेअर्सचा मालकी हक्क असतो. स्थावर मालमत्तेसाठी हाऊसिंग सोसायटीमध्ये नॉमिनेशन केवळ ताब्याच्या हस्तांतराचे संरक्षण करते. प्रत्यक्ष मालकी अजून उत्तराधिकारी कायद्यानुसारच चालत असते. केवळ विम्याच्या बाबतीत एक वपवाद आहे. जर नॉमिनी तुमची पत्नी किंवा मुले असतील तर ते इन्शुरन्स ऍक्ट सेक्शन 39 अंतर्गत दाव्याचे अब्सोल्यूट ओनर होतात. मग अशा परिस्थितीत काय केले पाहिजे? तर तुम्ही विल करणे हा एक सगळ्यात चांगला मार्ग आहे. रजिस्टर विल हा सर्वात एक बेस्ट ऑप्शन आहे, जो सुनिश्चित करतो की तुमचे ऍसेट नक्की तिथेच जातात जिथे तुम्हाला त्याची गरज आहे. दुसरे, शक्य तिथे नॉमिनी आणि इंटेंडेड लिगल हेअर्स जुळवा. अनावश्यक मिसमॅच टाळा. तिसरे म्हणजे एक फॅमिली ॲसेट रजिस्टर तयार करा. प्रत्येक तुमचे अकाउंट, एफडी, इन्शुरन्स पॉलिसी, म्युच्युअल फंड, जमीन यांचा नॉमिनी तपशिलांसह नोंदवा, जेणेकरून तुमच्या कुटुंबाला कठीण वेळेत शोधाशोध करावी लागणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या कुटुंबासोबत